नमस्कार श्रोतेहो, आज दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगण्यास सुरुवात करत आहे। दैनिक फलादेश सांगण्याच्या आधी पाहूया आजचा वार, नक्षत्र, योग यांची स्थिती। आज कार्तिक कृष्ण पंचमी, रविवार आणि आर्द्रा नक्षत्र आहे। यांच्या अनुषंगाने ध्वांश नावाचा योग होत आहे। याचे फल धननाश आहे। त्यामुळे आजचा दिवस आपण सर्वांनी शांततेने, संयमाने गुंतवणुकीचे निर्णय घेतल्यास अथवा खर्चासाठी शांत डोक्याने विचार केल्यास आपला धननाश संभवत नाही किंवा संभवणार नाही। आज रविवार असल्याने राहुकाल दुपारी 4:30 ते 6 असा आहे, हे लक्षात घ्या। विशेष करून या कालावधीमध्ये कुठल्याही नवीन गोष्टीला अथवा कार्याला प्रारंभ करू नये। आज चंद्र मिथुन राशीत असल्या कारणाने आज आपण मिथुन राशीपासून सुरुवात करत आहोत। श्रोते हो, आपण आपली आजची ग्रहस्थिती बघणार आहोत। आज आपण ही ग्रहस्थिती अभ्यासून दैनिक फलादेश सांगणार आहोत। मिथुन रास, आज आपली द्विधा मनस्थिती असेल। निर्णय क्षमता कमी झालेली असेल। शांतता आणि संयम या दोन सूत्रांवरती आज आपण दिवस चालवावा। आर्थिक आवक चांगली असेल। नोकरी व्यवसायाच्या बाबतीत ठीक दिवस आहे। संतती संबंधी आनंदी वार्ता आपल्याला ऐकायला मिळतील। जोडीदार भागीदाराकडून आर्थिक फायदा मिळेल। आज अध्यात्म, देव, धर्म याविषयी बोलणे जरा कमी करा किंवा टाळा। दुर्गा देवीचे दर्शन घ्या किंवा गाय, शेळी, बैल इत्यादी सारखे जे पाळीव प्राणी आहेत त्यांची सेवा करा। आजचा दिवस चांगला जाईल। कर्क रास, मानसिकता चांगली पण खर्च वाढण्याची शक्यता। मोठेपणा मात्र आपल्याला मिळवावा लागेल। संतती संबंधी शुभ वार्ता समजतील। गृहसौख्य लाभेल। आज आपण गणपती स्तोत्र लिहावे अथवा वाचावे। दिवस चांगला जाईल। सिंह रास, घरातील भांडणे वाढण्याची शक्यता आहे। जमिनी संबंधी बोलणे आज शक्यतो करू नका। संततीचे परदेश अथवा दूरगावी जाणे होईल। विवाह बोलणीत अडथळे। आज करमणुकीस प्राधान्य द्या। दिवस ठीक जाईल। कन्या रास, गृहसौख्यासाठी दिवस तसा बरा। छोटे बंधू भगिनींकडनं आपल्याला शुभ वार्ता मिळण्याची अधिक शक्यता। शेजारील संबंध चांगले प्रस्थापित होतील। शिक्षणातील प्रगती आपल्याला सुखकारक देईल। विवाह बोलणी सफल होण्याची शक्यता। आज लक्ष्मीनारायणाचे दर्शन आपल्याला फायदेशीर राहील। तुला रास, दिवस चांगला। आर्थिक आवक चांगली। हितशत्रू नरमतील। आज व्यवसाय चांगला चालेल। शनी महाराजांचे दर्शन संध्याकाळी घ्या। आज मात्र आपण एक पथ्य पाळा। पादत्राणे अथवा वाहने काळ्या रंगाची घालू नका। दिवस चांगला जाईल। वृश्चिक रास, आज जोडीदार भागीदाराकडून काहीसा त्रास होण्याची शक्यता। आपण संयमाने वागा। दिवस व्यवस्थित जाईल। घरात महादेवाचा जप करा। सर्व काही व्यवस्थित होईल। धनुरास, आज आपला मर्यादा ओलांडून आपण काही कामे अंगावर घेणार आहात। काही आश्वासने आपण देणार आहात। आज आपल्याला आवक मात्र कमी होईल। खर्च जास्त होण्याची शक्यता। वडिलोपार्जित दृष्टीने संबंधी काही वाद असतील तर ती वाद वाढण्याची शक्यता। आज आपण उपवास धरावा हे उत्तम। न जमल्यास
आपण आपल्या पायाला तेल लावून घरात 2 तास बसा, हे शुभ. मकर, आज नोकरी संबंधी काही निर्णय धडाडीने घ्यावे लागतील. संतती संदर्भात आजचा दिवस चांगला. जोडीदार भागीदार चांगली साथ देतील. कुलदेवतेची उपासना करा, आज फायदा मिळेल. कुंभ रास, आर्थिक आवक चांगली राहील. नोकरी व्यवसाय चांगला चालेल. संततीकडून आनंद मिळेल. गृहसौख्य चांगले. माता सरस्वतीचे दर्शन आज अवश्य घ्या, दिवस चांगला जाईल. मीन रास, आज अंगी संयम धारण करावा. कष्टाची तयारी ठेवावी लागेल. मानसिकता द्विधा राहील. जोडीदाराशी वादविवाद होण्याची शक्यता. संततीकडून शुभवार्ता. आज दत्तगुरूंचे दर्शन घ्या, फायदा होईल. वृषभ रास, आज आर्थिक फायदे संभवतात. जोडीदार भागीदार संततीशी वादविवाद होण्याची शक्यता. आज पशुसेवा करा, दिवस चांगला जाईल. इति शुभम भवतु. श्रोते हो, आपला अभिप्राय संबंधी आपण जरूर या चॅनलला भेट द्या. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. इति शुभम भवतु.